गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आरूने का बरं घातली ही कपडे असं फ्रेंडला सांग तुझ्या. स्कूलला घालून जायचे. स्कूलला घालून जायचे पण का घालायचे ते स्कूलमध्ये. काय आज स्पोर्ट डे आहे ना तुमच्या स्कूलमध्ये आज. हा लवकर सोडणार आहे. रोजच्या टायमावर लवकर. आरूला आज लवकर सोडणार आहेत हो ना. हो मी छोटी होते ना मग मला पण लवकर सोडत होते. अद्वैत काय चाललंय. गाव झाले गाव. गाव करतोय. खाऊ घेतोय. आदू काय रे. तू सकाळपासून तो बॉबीचा पुडा घेऊन फिरतोय घरभर. पाहिजे नाही तुला. तुला पाहिजे नाही. अरे फेकून देतोय तो. बरं फ्रेंड्सला विचार मी कसा दिसतोय. एकदा उभं राहून दाखव बरं. लय खोकला येतोय आरूला. कसा दिसतोय विचार. आपण मागून जाऊ. कसा दिसतोय. आरू कसा दिसतोय कमेंट करून सांगा. अरे ते एक पायवर कसं काय गेलं. खाली करते. आरू आपण जादू काय केली आणि आरूला ड्रेस टोचत होता ना मग मम्मानी काय जादू केली. एक टी शर्ट आणि एक शर्ट आणि एक दुसरी पॅन्ट आणि एक आतमधून आहे ना त्याला एक पॅन्ट घातलीये आणि पातळ टी शर्ट घातलाय कारण की त्याला टोचत होता आणि तो शक्यतो असे कपडे नकोच म्हणतो घालायला. हो ना आरू. पण आरू किती छान दिसतो. छान छान दिसतोय. काय बोलणार आहे. आणि टीव्हीतला आलं तर काय बोलणार आहेत. टीव्हीतला आला हिरो. असं बोलणार आहेत का. टीव्हीतला हिरो आला बोलणार आहेत का. अरे वा हिरो लयच भारी आहे रे. बरं चला आता टिफिन भरते. आज टिफिनला काय आहे आरूच्या. टिफिन मध्ये काय आहे आज आरूच्या. आदू पडशील बा. खिचडी. आदवाई तेवढा हलवतोय ना मला सगळा कॅमेरा हलतोय. आदू हॅलो नमस्ते. मी पूजा. अर्णव सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि देवपूजा झालेली आहे नुकतीच. अद्वैतची आंघोळ राहिली आहे. तो खेळतोय आणि बाकी सगळं आवरलंय माझं. आणि आता वाजले ते 10:30. आदुडी खेळते इकडे आणि बाहेर रांगोळी काढायचं सोडूनच दिलंय मी कारण की तो थोडा वेळ सुद्धा ठेवत नाही. हो ना आदू. इकडे या आणि इकडे या. इकडे या. या इकडे. चला 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 चालले मी. बाय बाय आदू. टाटा. तर चालेल चला मग आता अद्वैतला आधी आंघोळ घालून घेते. तो झोपला होता त्यामुळे म्हटलं पटकन देवपूजा उरकून घ्यावी कारण की कसं देवपूजेला वेळ लागतो आणि गुरुवारचा जरा जास्त वेळ लागतो नेहमीपेक्षा. तर तो झोपलेला आता म्हटलं चला पटकन देवपूजा करावी म्हणून मग देवपूजा करून घेतली आहे. आणि पुस्तक वगैरे वाचायचंय. अरे हळू. पुस्तक वगैरे वाचायचंय पण बघू 4च्या नंतर ना. म्हटलं हा पुन्हा झोपतो 4 नंतर ना म्हणजे 3:30-4च्या दरम्यान झोपतो मग त्यावेळेस परत वाचेल. आणि हे दिवाळीसाठीचं काढून ठेवलेलं आहे इथे. दिवाळीला म्हणजे ज्या माळा वगैरे लावल्या होत्या खाली त्या काढून ठेवलेल्या आहेत आता आणि इथल्या काढायच्या आहेत अजून. तर आता हे ठेवतील बघू आतमध्ये त्यांना वेळ भेटेल तेव्हा. आणि ही ताईंची गड्डी आहे पानांची. आदुडी काहीतरी करते तिथे. काय काय ते
बाप्पाचं आहे ना, आणि आदुडी रात्री पडली आणि त्याला इथे हनवटीला आहे ना लागलं होतं, जरा काळं निळं झालेलं, मग हळद लावली आहे त्याला मी. हो ना आदू, कसं झालंय मग ते बाऊ झालं ना, ऐकतच नाही आदू, नुसतं पळतो. तर चालेल, चला मग आता आदूला आंघोळ घालून घेते आणि मग परत भेटते. तर आता खाली आलेलो आम्ही आणि काकू इकडे पानं शोधतात ते झाडांची, त्यांची पूजा राहिली. तर चला जायचं, घरी जायचं का? आणि इकडे मी छोटीशी रांगोळी काढली. चला आता ही आमची बिल्डिंग आहे, नाही दिसायचं तुम्हाला इथून. चला आता आपण वरती जाऊया. हळदी कुंकू व्हायला आलेली, खाली रांगोळी काढून झालेली, हळदी कुंकू वाहण्यासाठी आले होते आणि आदू गेलेला काकूंसोबत, मग त्याला पण घेऊन आले. आता चला. अरे फ्रेंड आहे तुझा? हा, मुली किती गोड. आता आरूला स्कूल मधून घेऊन आली आहे आणि आज यांना केली होती सकाळी खिचडी, त्यातली थोडी नाश्त्याला खाल्ली. आरू करतोय हा. आणि आता मग म्हटलं चला शिकरण करूया थोडस. आरू खाणार ना? मी काय बनवणार आहे, बनाना टाकून काहीतरी बनवते तुझ्यासाठी, खाऊ आरूसाठी. आरूसाठी खाऊ असं करतो, ऐकतो ना तरी पण असं सारखा कंटिन्यू एकच बोलत राहतो. काय 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 मम्मा? आणि सगळेच मुलं बहुतेक अशीच करतात. तर चला आता दुधामध्ये मी आधीच साखर टाकून घेतली आहे आणि आता 2 केळी घालणार आहे त्यात. मला फार आवडतं शिकरण, कोणाकोणाला आवडतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आरू लास्ट टाइम केलेलं तेव्हा त्याने खाल्लं होतं, पण त्याच्या आधी केलेलं तेव्हा त्याने नव्हतं खाल्लं, त्यामुळे त्याला एवढं आवडतं की नाही ते नाही सांगू शकत मी, कारण की त्यांनी कधी खातो कधी नाही खात, त्याच्या मूडवरती डिपेंड असतं. पण शिकरण खरं तर चांगलं असतं, मुलांनी खाल्लं पाहिजे तब्येतीला वगैरे. आणि गोल गोल कापण्यापेक्षा मला असे छोटे छोटेच काप आवडतात, त्यात मी अशीच कापते. आणि सगळ्यात सोपं आहे शिकरण करायला पण. तुम्हाला आता मी ह्याची रेसिपी पण सांगते. तर काय करायचं, दूध घ्यायचं, त्यामध्ये साखर टाकायची, साखर विरघळली की मग असे केळीचे काप करून टाकायचे आणि वेलची पावडर घालायची की झालं, लगेच तयार होतं. तर वेलची पावडर फार नाही घालणार मी, कारण की मला यात खूप जास्त नाही आवडत. मग फक्त त्याचाच स्मेल येतो आणि ह्याचा येत नाही म्हणावा, असं नाही का, केळीचा आणि ते गोडपणा वगैरे असं. आपलं शिकरण मस्त रेडी झालेलं आहे, या तुम्ही पण खायला. त्याचं काय पीक झाल्यावर मुहूर्त आहे का? पीक झाल्यावर आहे मुहूर्त, म्हणतो मी पीक झाल्यावर खाणार आहे. त्याला म्हटलं या आपण खाऊ, तर मला म्हणतो नाही मला नुसतं बनानाच आवडतं, तू असं का केलं? हा आरू, आता कॅमेरा चालू झालाय तर आता काही बोलत नाही. तू खाणार ना आदुडी? तिकडे बसशील त्याच्यात, खाली बस, नीट बस. अरे वा, गुड बॉय माझा आदू. जर बघितली पोरं कशी आहेत. काय रे, नाही आवडलं? अशी आहेत माझी मुलं, त्यांना काही असं चांगलं केलं ना की मग नको असतं. नको ना, मग मी खाऊ? त्याचं म्हणणं मला नुसतं बनाना दे, असं नव्हतं करायचं. असं कशाला केलं तू मम्मा? आता मी कॅमेरा चालू करायच्या आधी त्याचं बराच वेळ चाललं होतं आणि कॅमेरा चालू केला ना तर लगेच शांत झाला. मग हो ना, असं करतो ना दादा. दादा हल्ली हल्ली त्रास द्यायला लागलाय खूप खाण्याच्या बाबतीत. तर चला आता शिकरण खाऊन घेते, मग ह्या दोघांना वरण भात भरवते आणि मग परत भेटते. तर आता मी गेले होते ताईंकडे खाली
आणि वरती येऊन बघते तर काय झालंय, दूध ठेवलं होतं मी गॅसवरती आणि मी विसरून गेले आणि संपूर्ण दूध संपलंय, त्यातलं एकदम थोडं राहिले. आता ह्या आरूला प्यायला देते. असं असतं, त्यामुळे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. आणि मला वाटलं मी गॅस बंद केलाय आणि दुधाचं पूर्णपणे मी नंतर विसरून गेले. मी आत आले पण होते मी बंद करण्यासाठी, पण काय माहित कसं काय राहिलं. तर ठीक आहे, चला, होतं असं कधी कधी. आता अद्वैतला झोपवलं होतं खालीच, तर म्हणून मग म्हटलं चला आता त्याला वरती नेऊन बेडवरती ठेवावं व्यवस्थित. तर त्याला ठेवायला गेले आणि तो उठलाय. तर आता परत त्याला झोपवते, बघू झोपतोय का, आणि परत भेटते. आत्ता वाजले होते 5:30, म्हणून मग पुस्तक वाचायला घेतलं. अद्वैत झोपला की लगेचच पुस्तक वाचायला घेत असते. आणि मला हे पुस्तक, ही कथा वाचायला ना खरंच खूप आवडते. ही कथा वाचायला कोणाकोणाला आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा आजचा ब्लॉगसुद्धा कसा वाटला आहे ते सुद्धा सांगा. आत्ता खूप छान रिस्पॉन्स येतो आहे, खरंच बघून छान वाटतं की तुम्ही एवढा छान मला रिस्पॉन्स देताय आणि माझे व्हिडिओ पाहताय वगैरे. तर थँक्यू सो मच त्या सगळ्यासाठी. तर असो, चला आता मग पुस्तक वाचून झाल्यानंतर ना आरती वगैरे करणारे आणि मग स्वयंपाकाला लागणारे. कारण की अद्वैत उठायच्या आधी बऱ्यापैकी काम आवरायचा प्रयत्न करत असते, पण पुस्तक वाचायला गडबड करून चालत नाही, म्हणून निवांत वाचून घेते. तर चला आता आली आहे टेरेसवरती. मगाशी देवपूजा वगैरे झाली, त्यानंतर आरती झाली, स्वयंपाक झाला, देवाला नैवेद्य दाखवून झाला आणि माझंसुद्धा जेवण झालं. आणि आता आली आहे वॉकिंगसाठी. तर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम.